मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आत्ता जे वातावरणात बदल होऊ राहिले त्याचा परिणाम हा जास्त करून शेतीवरती होऊ राहिला आहे. आपण जे माल केलेले आहेत, जे पिकं उभे आहेत आता आपल्या शेतीमध्ये, यावरती जास्तीत जास्त त्याचा परिणाम होतोय. पावसाळ्यामध्ये जास्त करून आळी पडते आणि थंडीमध्ये मवा. जर पावसात आपण जर बघितलं, फ्लावर, कोबी, भेंडी, वांगी ही जी पिकं आहेत याच्यावरती आळीचं प्रमाण जास्त राहतं, त्याच्यामुळे त्याचं उत्पादन कमी होतं. आणि थंडीमध्ये आळीचं प्रमाण कमी होऊन जातं, त्याच्यामुळे त्याचं उत्पादन जास्त होतं आणि त्याचा परिणाम आपल्या पिकाच्या जो माल पिकवतो त्याच्या जो भाव आहे त्याच्यावरती होतो. कारण उत्पादन जास्त झालं की भाव कमी होतो आणि उत्पादन कमी असलं की भाव वाढतो. तर आता थंडी आहे आणि मागील 1-2 महिन्यापासून जसं सारखं ढगाळ वातावरण येतं, पावसाचं वातावरण होतं किंवा अचानक ऊन पडतं, यामुळं प्रत्येक मालावरती माव्याचं प्रमाण जास्त आहे. आणि साहजिकच आपण माल फवारतो, आपण जे पिकं फवारतो त्याच्या आजूबाजूला जे घास आहे किंवा जो आपण शेळ्यांना गायांना जो चारा केला आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि परत याचा परिणाम आपल्या पिकांवरती होतो. का जो चारा जर लवकर फवारला नाही तर तोच मावा परत आपल्या पिकावरती जातो. आता आपण ज्यावेळेस पिकं फवारतो ना त्याच वेळेस आपण आपला जो शेळ्यांना गायांना जो चारा केलेला आहे तो फवारला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. किंवा आजूबाजूला जर काही दुसरे पिकं असतील तर ते पण फवारले पाहिजे. दुसरं सांगायचं झालं तर मवा हा 3-4 प्रकारचा आहे. एक आहे काळा मवा, पिवळा मवा आणि हिरवा मवा, हे ठराविक 3 मवे आहेत. आता काळा मवा जर बघितला तुम्ही तर तो जास्त करून आपण जे पिकं केलेले आहेत, मेथी असेल किंवा गहू आहेत तर त्यांच्या बुडाला दिसेल. आणि हिरवा मावा आहे तो वरती शेंड्यावरती दिसतो, पानांवरती, घासाच्या शेंड्यावरती, पानांवरती दिसतो. आणि काळा मावा मकाच्या पानांवरती, शेंड्यावरती दिसतो. आणि पिवळा मावा आहे तो पिवळा मावा साधारण तो खोड आहेत, या खोडाच्या जागी जास्त दिसेल. तुम्ही पाहिजे असेल तर आपल्याकडे जे पिकं आहेत त्याच्यावरती तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल. तो काळा मावा जो एकदम तळाला आहे जमिनीवरती, तुम्ही घास जास्त करून जो घास आहे आपण शेळ्यांसाठी किंवा गायांसाठी केलेला आहे त्याच्यावर जर बघितलं तुम्हाला काळा मावा जास्त दिसेल. आणि हे जे मव्याचं प्रमाण आहे हे थंडीमध्ये वातावरणात थोडा जरी बदल झाला तर लगेच वाढून जातो. तर आता याला घालवायचं कसं, तर पहिली जी जुनी लोक होती ती राख वापरायची घरामधली, किंवा काही रुपये टाकलेली ती राख वापरायची, किंवा पहिली 82 पावडर भेटायची, तिचा वास एकदम भयानक राहायचा. ती 82 पावडर टाकायचे घासावरती किंवा काही बारीक रोप वगैरे टाकलेली कांद्याची त्याच्यावरती. आता कांद्याचं जे रोप आहे किंवा कांद्याचे जे आपण लागवड केलेली आहे त्याच्या गाभ्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला बारीक बारीक पिवळा मावा दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी तुम्हाला जे सांगतोय ते, जर मावा घालवायचा असेल किंवा मावा जर कमी करायचा असेल तर कमीत कमी 8-8 दिवसाला या फवारणी केल्या पाहिजे. जसं वातावरणात बदल होईल तशी फवारणी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये जेवढं उग्रवास म्हणजे जेवढा बेकार वासाचं औषध आपण वापरू तेवढा मावा लवकर कमी होईल. कांद्यावरती जर उग्रवासाचं औषध जर वापरलं तर तुम्हाला रिझल्ट लगेच कळेल. जे वाकडं पाण्यावर झालेलं राहतं कांद्याची ते तुम्हाला काही दिवसातच लगेच सरळ दिसतील. पहिलं धानुकार किंवा धानुमार हे औषध भेटायचं आणि ते वासाचा एवढा बेकार वास होता त्या औषधाचा का 2-3 दिवस ते औषधाचा वास जात नव्हता. ज्यांनी फवारले त्यांना पण माहिती आहे ते रोगर हे सगळ्यात बेकार औषध आहे वासासाठी. तुम्ही जर रोग जर या माव्याच्या कंडिशनमध्ये किंवा मावा जर पडलेला आहे पिकावरती, घासावरती किंवा चाऱ्यावरती, जर तुम्ही जर
रोगर सारखं जर औषध मारलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट लवकर दिसेल, आणि आळीचं औषध जर मारलं त्याचा रिझल्ट कमी दिसेल. कारण जशी परिस्थिती असते ना तसं तुम्ही औषध मारत चला, म्हणजे आपल्याला त्याचा रिझल्ट लवकर दिसेल. आता मका पीक आहे, मका पीक जर तुमचं जर मोठं होऊन गेलेलं आहे तर त्याला औषध मारूनही काही फरक पडणार नाही. कारण म्हणजे त्याला मकाला काही फरक पडत नाही, तुम्ही औषध मारा नका, कारण त्याचं आता वाढ होऊन गेलेली आहे, त्याला बिट्या लागलेल्या आहेत, त्याला आता बिट्या चिकार राहिल्या तर त्याला काही जास्त फरक पडणार नाही आहे. पण जर घास आहे किंवा मेथी आहे, ही अशी जे पिकं आहेत याच्यावरती मारलंच पाहिजे. कारण घासाला जर तुम्ही औषध नाही मारलं तर तो घास पातळ होऊन जातो, जळतो. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता की घासाची जी परिस्थिती ती कशी झाली होती. घास पूर्ण असा पिवळा पडून गेला होता, किंवा एक कढीपत्त्याचं पण झाड दाखवलं होतं जे मोठं होतं ते पूर्ण पिवळं पडून गेलं होतं. आणि तुम्हाला जर बघायचं असेल आत्ता तुझी मोठमोठी झाडं, लिंबाचं कडुलिंबाचं झाड बघा तुम्ही, ते सुद्धा पिवळं पडलेलं आहे माव्यामुळं. तुम्ही जर चालून निरीक्षण केलं आपल्या बांधावरती जी मोठमोठी झाडे ते तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल का त्याची जे पानं आहेत ती सुद्धा पिवळे पडून गेलेले आहेत. याचं एकमेव कारण आहे की मावा. आणि ज्यावेळेस आपण आपला माल फवारतो ना त्यावेळेस नक्की जो चारा केलेला आहे किंवा आजूबाजूला जे काय पिकं आहे बांध आहे तो सुद्धा फवारून घेतला पाहिजे. कारण आपण फक्त माल फवारून चालणार नाही, कारण हे जो औषधाचा इफेक्ट आहे लईतले 4-5 दिवस राहतो, परत तो मावा येतो. आता आपल्या मालाच्या बाजूला जर हरभरा असेल तर तुमच्या लक्षात आता काही दिवसापूर्वी हरभरा फवारा, पुन्हा 4-5 दिवसांनी त्याला बघा तुम्हाला परत त्याच्यावरती आळ्या दिसतील. हा सगळा वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे परिणाम आहे. आपला हरभरा आता त्याला गटे लागलेले आहेत किंवा त्याच्यात दाणे भरायला सुरुवात झाली आहे, आणि जसजसा तो हरभरा परतायला सुरुवात होईल तर तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यावरची आळी जी आहे ना ती बाजूचा जो माल केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला जाताना दिसेल, किंवा त्याच्यावरती परिणाम, म्हणजे हरभऱ्यावरती आळी तुम्हाला कमी दिसेल आणि बाजूचा जो माल आहे त्याच्यावरती तुम्हाला ती सगळी आळी दिसणार आहे. आता पुढच्या काळामध्ये बघा तुम्ही आता गट्टी लागायला सुरुवात झाली, हरभरा फुलावरती आलेला आहे, आणि अजून 15 दिवसांनी किंवा अजून महिन्याने ज्यावेळेस तो आपला हरभरा परतायला सुरुवात होईल किंवा वाळायला सुरुवात होईल ना तुम्हाला त्याचा परिणाम दुसऱ्या बाजूला जो माल आहे जो आपण जे पिकं केलेली आहे त्याच्यावर तुम्हाला दिसेल का हरभऱ्याची सगळी आळी ते दुसऱ्या मालावरती गेलेली दिसणार आहे. त्यामुळं मित्रांनो आत्ता आपल्याला आत्ता जे वातावरण जे बदल दिसत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला फवारण्या करत चला, जेणेकरून जोपर्यंत आपला मावा जाणार नाही किंवा आळी कमी होत नाही तोपर्यंत फवारण्या जर केल्या तर नक्कीच आपण फायदेशीर ठरू. आपले माल आपला चारा हा सुरक्षित राहील, चांगला राहील. आणि जास्त करून जास्त उग्रवासाचं औषध फवारा. तुम्ही जेवढं उग्रवासाचं औषध फवारशाल तेवढ्या लवकर तुमचा माल हा कव्हर होईल, म्हणजे त्याच्यावरची मावा आळी कमी होईल. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी असा करणार आहे का तुम्हाला मावा किती प्रमाणात कमी झाला आहे किंवा किती प्रमाणात आपल्या पिकावरती मावा आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणजे काय होतंय की आपण एखादा फवारा मारतो आणि आपल्याला वाटतं चला झालं बा आता आपलं काम संपलंय, म्हणजे आता आपण मावा आपला मरून जाईल किंवा मावा कमी होऊन जाणार असं आपण गृहीत धरतो, पण तसं नसतंय. तो मावा ओळखण्याची एक आयडिया आहे, एक टेक्निक आहे. मावा कसा ओळखायचा, आपल्या पिकावरती मावा आहे का नाही. आता समजा गहू केलेले आपण सगळ्यांनी गहू आपण आपले उभे आहेत आणि त्या गव्हावरती मावा आहे का नाही किंवा कमी झालाय का नाही हे सुद्धा आपल्याला ओळखायचं आहे. कारण आता काहींचा गहू पोटऱ्यामध्ये म्हणजे पोटऱ्यात धरलेला आहे गहू, आणि काहींचा गहू आता वंब्यावरती आलेला आहे. तर जो वंब्यावरती आलेला आहे त्याच्यावरती पण आता मावा आहे. आणि फवारताना तुम्हाला एक सांगू का, जर आपण आपल्याकडनं गव्हाला जर औषध फवारायचं असेल आणि किंवा खत कमी पडलं असेल
त्याच्यासाठी पण काय करायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.